आजचा अभंग आहे, वचने ही नाड न बोले ते मुके खोड, दोन्ही वेगळे ते हित, बोली अबोलणी नीत, अंधार प्रकाशी जाय दिवस पावे निशी, बीज पृथ्वीच्या पोटी तुका म्हणे दावी दृष्टी. याचा अर्थ आहे, लोक बोलणाऱ्या माणसाला वाचाळ म्हणतात आणि न बोलणाऱ्याला झाडाच्या खोडाप्रमाणे मुका म्हणतात. म्हणून बोलणे आणि न बोलणे यापेक्षा स्वरूप स्थितीबद्दल बोलणे योग्य. सूर्योदयाच्या अगोदरच अंधार व संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदरचा अंधार हे दोन्ही सारखेच, तसे मौन आणि बोलणे हे एकमेकात जाते. तुकाराम महाराज म्हणतात, बीज पृथ्वीच्या पोटात असते व त्यापासून वृक्षाची निर्मिती होते, पण बीज आणि वृक्ष या दोघांमध्ये पृथ्वी समान आहे. या रहस्यमय अभंगात योग्य बोलण्याबाबत वर्णन करण्यात आले आहे. शरीराबद्दल बोलले काय किंवा नाही बोलले काय दोन्हीही अयोग्यच आहे, कारण असे बोलणे तात्पुरत्या स्थितीचे वर्णन करते आणि आपल्या सनातन स्वरूप स्थितीचे विस्मरण होते. यासाठी आत्मस्थितीबद्दल, म्हणजे आपण शरीर नसून आत्मा आहोत याबद्दल अथवा या स्थितीबद्दल बोलणे योग्य आहे. कारण आत्म्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यामध्ये शरीरसुद्धा येते, पण शरीराबद्दल बोलताना आत्मसत्व असेलच असे नाही. आत्मतत्व सनातन आहे, म्हणून या स्वरूप स्थितीबद्दल बोलणे योग्य आहे, अन्यथा इतर बोलणे व्यर्थ आहे. जय हरी विठ्ठल.